या देशातील वंचितांचे नेते, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण इथे आलेलो आहोत. समाजवादी गणराज्य पार्टीच्या वतीनं बाळासाहेब आंबेडकरांना आपण आपलं समर्थन देतोच आहोत, पण त्याचबरोबर या मतदारसंघातील आणि या जिल्ह्यातील आणि राज्यातील आपल्या चळवळीशी, आपल्या संघटनेशी जोडलेले सगळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी जे ठराविक जमले होते आपल्याबरोबर, या सगळ्यांच्या वतीनं बाळासाहेब आंबेडकरांना, माननीय प्रकाश आंबेडकरांना आपण समर्थन देणार आहोत. ते दोन गोष्टीसाठी. एक तर या देशातील जी हुकुमशाही राजवट आहे, जी मनुस्मृतीवरती विश्वास ठेवते, भेदभावावर विश्वास ठेवते, डिवाइड अँड रूलवर विश्वास ठेवते, नफरतीचं राजकारण करते, ही राजवट दूर करणं आणि दुसऱ्या बाजूला या देशातील जे वंचित, शोषित, पीडित आहेत, अकलियत आहे, कष्टकरी आहे, त्यांचा अजेंडा, त्यांच्या विकासाचे प्रश्न, त्यांच्या आशाकांक्षेचे प्रश्न कोणताही राजकीय पक्ष, मोठा राजकीय पक्ष, तथाकथित राजकीय पक्ष मांडत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आपण आपल्या अजेंड्यासाठी प्रकाश आंबेडकरांच्या सोबत उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्या कष्टकरी वर्गाचं, नोकरदार वर्गाचं, शिक्षकांचं आपण प्रतिनिधित्व करतो, वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून, युनियनच्या माध्यमातून, त्यांची एक मोठी लढाई अलीकडच्या काळात पेन्शनची आपण लढलो आणि जिंकलो. तो पेन्शनचा अधिकार या देशाला, देशातील सगळ्या कर्मचाऱ्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता. तो हिरावून घेतला होता भाजपच्याच काळात आणि महाराष्ट्रात आपण त्याची अधिक लढाई जिंकलेलो आहोत, एकजुटीच्या ताकदीने लढलेलो आहोत. आणि पहिल्यांदा सरकारी कर्मचाऱ्यांचे नेते सुद्धा आपल्या व्यासपीठावरती आले आणि त्यांनी जाहीर केलं की आपण या पुढच्या राजकीय चळवळीत समर्थनाची भूमिका घेतली पाहिजे, अन्यथा आपण नेहमी अडचणीत येऊ. आणि म्हणून आपण प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली या चळवळीला, या मतदारसंघातील निवडणुकीमध्ये आपण त्यांच्या पाठीशी उभे आहोत, हे सांगण्यासाठी इथे आलेलो आहोत. साथियों, एक बहुत अहम मुद्दे की चर्चा आपसे करना चाहता हूँ. हमारे दो अखिलेश के बड़े नेता यहाँ मौजूद है अकोला के. हमेशा ये बात कही जाती है, हमें गुमराह किया जाता है, मगर अकेलियत का जब जब सवाल उठता है, मुद्दा उठता है, तो हमारे साथ कौन खड़ा होता है? फिरका फरस्तियों के खिलाफ, फैसिस्ट शक्तियों के खिलाफ हम हमेशा कांग्रेस को साथ देते हैं या दूसरे पार्टी को साथ देते हैं, मगर जब हमारा मौका आता, हमारा मुद्दा आता है, तो सदन में हमारे साथ कौन खड़ा होता है? नहीं कोई खड़ा होता. अकेलियत के मुद्दे पर अकेले बाळासाहेब आंबेडकर हमेशा अपने साथ खड़े हुए. और यदि बाळासाहेब आंबेडकर पार्लियामेंट में जाते हैं तो अकेलियत के मुद्दे पर वो बोलेंगे कि कांग्रेस ने जो बीजेपी से, आरएसएस से हायर किया, उम्मीदवार किया है, वो बोलेगा. जो बाबरी मस्जिद शहीद करने के लिए यहां से निकल गया था कार सेवक बन के, वो अपनी नुमाइंदगी करेगा क्या? हमेशा अकेलियत की बात करने वाले और संविधान में अकेलियत को अहम, मजबूती से ताकत देने वाले डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की विरासत को चलाने वाले प्रकाश आंबेडकर हमारी नुमाइंदगी करेंगे. इतना सीधी सी लड़ाई है, दोनों में से एक को चुनना है. पिछले बार बाळा साहब ने अपनी ताकत दिखाई, अपना वोट नहीं मिला अकेलियत का. यदि वंचित के साथ अकेलियत का वोट जुड़ जाता है और अकेलियत सबसे वंचित है, सबसे शोषित है, तो ये पलट जाएगी बात. और इसीलिए सबसे ये जरूरी है कि अकोला में अकेलियतों को ये कहना, मुसलमानों के कहना जरूरी है कि हम किसके साथ खड़ा रहे. इब्राहिम भाई, ये अपने को मैसेज देना पड़ेगा कि क्या कार सेवक अपनी नुमाइंदगी करेगा पार्लियामेंट में, कि आप प्रकाश आंबेडकर हमारी नुमाइंदगी करेंगे. ये दो मुद्दे हैं. और यदि हम ताकत से खड़े रहते हैं तो कोई हमको हरा नहीं सकता. और एक बार मौका आप प्राप्त, ये केवल प्रकाश आंबेडकर को जिताने का मुद्दा नहीं है, इस महाराष्ट्र के और देश के सभी छोटे तबके, वंचित, शोषित और अकेले
इनके भविष्य के बारे में सोचने का मौका है और उनके लिए हम क्या भविष्य लिखने जा रहे हैं, तकदीर लिखने जा रहे हैं, ये मुद्दा है। इसको मैसेज अपने को पहुंचाना पड़ेगा और अपने को तय करना पड़ेगा। और मुझे लगता है कि अकोला के लोग प्रबुद्ध हैं, वो निर्णय लेंगे, चाहे वो शोषित है, बहुजन है या अकेलियत है, सब मिलकर प्रकाश आंबेडकर जी के साथ इस बार रहेंगे। इतना मी त्यांना बाळासाहेबांनी आपल्याला खूप वेळ दिला आज आणि चर्चा केली, अनेक जण भेटून गेले आपले। आज इथे अतुल देशमुख आपल्या भारतीय जनता पार्टीचे महासचिव, प्रदेशाध्यक्ष अजित शिंदे, आपल्या अकोल्याचे नेते अध्यक्ष इब्राहिमभाई दिवाण, विनय खडेकर, सचिन बनसोडे, प्रकाश दाणेसाहेब आपल्या मराठवाडा विभागाचे अध्यक्ष, हे सगळेजण इथे आलेले आहेत। आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा बाळासाहेब, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमच्या लढाईत आहोत आणि तुमच्या संघर्षात आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये फॅसिस्ट नथुरामी फॅसिझमला पराभूत करण्यासाठी तुमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील या पुढच्या काळात सशक्त आघाडी उभी राहील। त्या आघाडीला अधिक बळकट देण्याचं काम आपण एका खारीच्या वाट्याने करू, एवढाच विश्वास देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।